नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की फंक्शन म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग बाय फंक्शन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फंक्शन. आज आपण बघूया फंक्शनच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे काय असते. तर या ठिकाणी स्टार्टिंगला एकदा आपण पुन्हा रिवाइज करूया फंक्शन म्हणजे काय. सपोज फंक्शन f is a relation from a non-empty set A to non-empty set B such that for every x in A there exists some y in B such that image of x under F is equal to y. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं बघितलं होतं की पहिला एक सेट आहे, सेट ऑफ ऑल बॉईज. दुसरा सेट आहे ऑल गर्ल्स इन अ क्लास. पहिल्या सेट मधील प्रत्येक मेंबरला दुसऱ्या सेट मध्ये काही ना काहीतरी करस्पॉन्डिंग रिलेटेड मेंबर आहे अंडर सेम रिलेशन. तर हा जो रिलेशन आपण डिफाइन करतो एका सेट मधून दुसऱ्या सेट मध्ये, या रिलेशनला आपण म्हणतो फंक्शन. समजा या ठिकाणी वेगवेगळे मेंबर्स आहेत. आपण डिफाइन केलं होतं ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, ई असेल. तसंच इकडं ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, ई असेल. तर पहिल्या सेट मधील कॅपिटल ए चा रिलेटेड मेंबर किंवा रिलेटेड इमेज इकडं ए आहे. तर आपण ए ला डिफाइन करत असताना एला म्हणतो ए इज सम रिलेटेड व्हॅल्यू किंवा सम रिलेटेड मेंबर ऑफ कॅपिटल ए. ठीक आहे. याच पद्धतीनं जर समजा आपल्याला जर काही एफ म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण डिफाइन केलं होतं एफ म्हणजे फ्रेंडशिपचं रिलेशन आहे. बट इन जनरल आपल्याला सगळे या ठिकाणी एफ म्हणजे रिलेशन कसे असेल, मॅथमॅटिकल रिलेशन असेल. तर समजा काहीतरी मॅथमॅटिकल रिलेशन आहे, तर आपण काही एक्झाम्पल घेत असताना सिंपल एक्झाम्पल घेतलं होतं आपण. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया f is a relation, f is a combination of x square plus 1. मग काय होईल, 0 चा इमेज हा 1 होईल, 1 चा इमेज हा 2 होईल, 2 चा इमेज हा 5 होईल, 3 चा इमेज हा 10 होईल आणि 4 चा इमेज किंवा -2 चा इमेज हा पुन्हा 5 होईल, 4 चा इमेज 17 होईल. तर पहिल्या सेट मधील प्रत्येक मेंबरला दुसऱ्या सेट मध्ये करस्पॉन्डिंग या ठिकाणी मेंबर आहे, करस्पॉन्डिंग अंडर सेम रिलेशन. तर या रिलेशनला आपण म्हणतो फंक्शन. इन जनरल पहिल्या याच्यामध्ये सगळ्यांचा रोल करणारा जो असतो त्याला आपण व्हेरिएबल एक्स म्हणतो. तसंच दुसऱ्याचा सगळ्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह आपण त्याला वाय म्हणू. तर मग एक्सचा इमेज हा वाय असेल, म्हणजेच काय, वाय इज नथिंग बट सम रिलेशन ऑफ एक्स, आणि यालाच आपण म्हणतो फंक्शन. आता या ठिकाणी एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आपण पुटअप केल्या तर आपल्याला वायच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू भेटतील. फॉर एक्झाम्पल आपला एक फंक्शन आहे, वाय म्हणजे जनरल व्हेरिएबल लिहिला आपण. एफ ऑफ एक्स आपला फंक्शन डिफाइन करतो आपण एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे. फॉर एक्स इक्वल टू 1 याला आपण जर या ठिकाणी x इक्वल टू 1 पुट केला तर y इक्वल टू f ऑफ x ऐवजी 1 पुट केला, राईट हँड साइडला x ऐवजी 1 पुट करा, 1 स्क्वेअर 1 होईल प्लस 1
आणि हा तुमचा 2 होईल. तर हा जो 1 आहे, याचा इमेज आपला 2 आहे. जेव्हा x1 असेल तेव्हा y2 असेल. तर आपण या ठिकाणी म्हणणार की या फंक्शनची व्हॅल्यू, हा जो फंक्शन आहे f(x = x² + 1), या फंक्शनची व्हॅल्यू जेव्हा x = 1 पुट केला तर f(1) ही फंक्शनची व्हॅल्यू आहे, y ची व्हॅल्यू आहे आणि ती किती येईल? 2 येईल. तर याला म्हणायचं आपल्याला फंक्शनचा व्हॅल्यू. सिमिलरली हे आपल्याला थोडक्यात रिप्रेझेंट करण्याकरता मी लिहिले, परंतु याच फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला जर काढायची असेल, समजा आपल्याला क्वेश्चन आला फाइंड f(15) फॉर f(x = x² - 2). मग काय करणार आपण? गिवन काय आपल्याला पहिल्यांदा गिवन लिहायचा. गिवन थिंग इज गिवन अस f(x) as a function x² - 2. हा आपल्याला फंक्शन दिलेला आहे. या फंक्शन मध्ये आपण काय करूया, आपल्याला f(x) दिलाय आणि आपल्याला 15 काढायचंय. आपल्याला इक्वेशन नंबर 1 द्या. इथं x ऐवजी काय पाहिजे? 15 पाहिजे. तर पुट करूया. पुट x = 15 इन 1. इक्वेशन 1 मध्ये जर आपण पुट केला तर काय होईल? x ऐवजी 15 लेफ्ट हँड साइडला, राइट हँड साइडला x ऐवजी 15 चा स्क्वेअर - 2 आणि 15 चा स्क्वेअर किती होईल? 2 to 5 and -2 to 3, and this is our value. This is our f(15). तर अशा पद्धतीने आपण फंक्शनच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज काढू शकतो. याला म्हणायचं फंक्शन.